आणि एक मोठी बातमी समोर येते। प्रशांत कोरटकर प्रकरणी दुपारी 2:30 वाजता सुनावणी होणार आहे। कोरटकर कोल्हापूर कोर्टात हजर राहण्याची शक्यता आहे। राज्य सरकारची बाजू ऐकून प्रकरणावरती योग्य तो निर्णय द्या, मुंबई हायकोर्टाचे कोल्हापूर कोर्टाला हे निर्देश गेलेले आहेत। त्यामुळे आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कोरटकर याला स्वतःला कोल्हापूर कोर्टात हजर राहण्याचे निर्देशही देण्यात आले। अधिक माहिती घेऊयात, विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, अखेर आता कोल्हापूर कोर्टाला मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत, त्याचबरोबरीने कोरटकर हजर राहणार असं कळतंय, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये दुपारी ही जी सुनावणी आहे ती सुनावणी पार पडेल। दुपारी जवळपास 2:45 वाजता ही सुनावणी कोल्हापूर कोर्टमध्ये होणार आहे। मात्र तत्पूर्वी जामीन अर्ज रद्द व्हावा असा कोल्हापूर पोलिसांनी उच्च न्यायालयामध्ये अपील केलेलं होतं आणि त्याच्यावर सकाळच्या सत्रामध्ये उच्च न्यायालयामध्ये आता सुनावणी पार पडलेली आहे। आणि या सुनावणीमध्ये जसं उच्च न्यायालयाने सांगितले की हा जो निर्णय आहे तो कोल्हापूर न्यायालयामध्ये प्रलंबित निर्णय आहे, त्यामुळं याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही। मात्र सरकारनं याबाबत आपली भूमिका स्पष्ट करून जे काय असेल निर्देश ते द्यावे असं ज्यावेळेस उच्च न्यायालयाने सांगितले, त्यावेळेस आता कोल्हापूर सत्र न्यायालय नेमके यावर काय निर्णय देणार याकडे आपलं लक्ष असणार आहे। मात्र प्रशांत कोरटकर यांना उच्च न्यायालयामध्ये आज हजर राहण्याचे आदेश दिलेले होते, मात्र ते हजर झालेले नव्हते। त्यानंतर आता ते कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये हजर होणार का याबाबत कुठेतरी आपलं लक्ष असणार आहे। मात्र हा जो निर्णय आहे तो गेल्या जवळपास 10 दिवसांपासून हा जो निर्णय आहे ते या निर्णयाकडे लक्ष होतं। प्रशांत कोरटकर यांना कोल्हापूर सत्र न्यायालयानं ज्यावेळेस अंतरिम जामीन जो आहे तो जामीन मंजूर केल्यानंतर आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं। आता थोड्याच वेळात ही जी सुनावणी आहे ती सुनावणी सुरू होईल। यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे कोरटकर जे आहेत ते या सत्र न्यायालयामधील आजच्या सुनावणीसाठी हजर राहतात का याकडं सगळ्यात जास्त लक्ष असणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। कारण कोरटकर आज कोल्हापुरात हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आतापर्यंत कोर्टानं बरंच फटकारून झालेलं आहे।